श्री गुरुचरित्राध्याय 19 श्री गणेशाय महानामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून विनवी तसे तये वेळी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगेश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणांसी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारण श्री गुरुमहिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबर तळी अति प्रीता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष तेजून काय प्रति औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रति औदुंबर कवण करणे निरूपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेल याची आवृत्तांता जदी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घाली तसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळ कुटी जैसी वड वाग्नी सिंधू पोटी तैसे विष परियेसा विदारण करता दैत्यासी वेदले विष त्या नखासी तापली नखे बहुवसी ऐक शिष्या एक चित्ते तये समय महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मी सी खेव संतोषोनी उभय देव वर देती तये वेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित हो तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परियसी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पावनी ऐक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेता होतील श्रिया सुक्त तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फल होय त्यासी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भगीरथ स्नान करीत तितुके पुण्य परियेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवशी ब्रह्म इत्यादी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पनाकृती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुची सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वरहर्षी नरसिंह मूर्ती तयवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्रू शांत झाली तयापाशी अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन करावं या उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौपेसी मध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्री गुरु जवळी येती नित्य नमन करुणी श्री गुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा करीती विधिसी गंध परिमळे कुसुमे आरोगोनी तयावेळी पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखोनी म्हणती अभिनवयती कैसा न करी भिक्षाग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दीनमान एखादा नर ठेवून पाहू यात यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचांत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगानुज थडी येसी होता वृत्ती राखीत त्याने देखील श्री गुरुसी आल्या योगिनी पूजसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तिथे करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे जाहले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या येरे दिवसी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरुसी नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो कानर होता पाहत तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु विभाग झाले गंगेत वारू भितरी दिसे अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिती बैसो घाली ती तया समयी पूजा करीती विधिसी जो का उपचार षोडसी अनेका परिषड्रसेसी आरोगण केले तयेवेळी देखून या नरासी म्हणती तू का आलासी विनवितो नरस्वामी असी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरण तल्लीन होऊन अंतकरणा म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुची एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभिष्ट पावशिन येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी जया दिवशी प्रकट करीसी तू ते हानी होईल जाण येणे परितयासी श्री गुरु सांगती परियेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्ती स्थानी जाताची क्षण
निधान त्यासी लाधले. ज्ञानवंत झाला तो नेरू, नित्य सेवा करीतो गुरु. पुत्र पौत्र श्रिया करू, महानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी. सेवा करी कलत्रेसी एको भावे करुणी आवर्तता. ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी. नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपुर महाक्षेत्र. कैसे प्रयागराज गया स्थान, कैसे वाराणसी भुवन नेणो. आपण यतीहीन कृपा करणे स्वामी या. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी. प्रयाग जाणावे बरोसी काशीपुर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ. ऐसे मनोहर जरी पाहासी प्रत्यक्ष आकार. दावीन तुझ चाल आता बैसले होते व्याघ्राजिनी. धरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातः काळी. तेथे स्नान करुणी गेले काशी समध्यांनी. विश्वनाथ दाखवणी सवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरोणी आले परतोनी. अस्तमानी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर. विश्व नाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली. ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता गोपे येथे व्हावे. ऐसे परितये स्थानी गुप्त झाले श्री गुरुमूर्ती. अमरेश्वरा ते पुसोनी गुप्त झाले श्री गुरुमुनी. अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले तयवेळी. श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी. विनविता ती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी. अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामी. येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी. भक्तवत्सले संतोषी दिदला वरतये वेळी. श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरासी. प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेचे असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रती करी औदुंबरी ठेवी तो कल्पवृक्ष औदुंबर. येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान याचे जाणा. प्रख्यात होईल स्थान बहुत. समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित. तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित. औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीतो जे तत्परी मनकामना पुरती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना. तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध. तीर्थी स्नान करीत 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित. औदुंबरी 60 वर्षे वांजेसी. पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी. स्नान मात्रे त्या तीर्था. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी. स्नान करीती भक्तीसी. अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणिया देखा. अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी ऐका. भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी. जप करीतो जो मन निर्मळे कोटी गुण होती फळे. होम केलिया तैसेची रुद्र जपोनी. एकादशी पूजा करीती मनोमानसी. अतिरुद्र केले फळ सदृशी. एकचित्ते परियेसा. मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या. पदोपदी वाजपे यज्ञा फळ तिथे परियेसा. नमन करिता येणे परिपुण्य असे. अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार. कुष्ठी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा. लक्ष वेळा करिता जाणा. देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू. सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून. जेथे होते गाण गाभुवन भीमातिरी अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई. असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य. तेथे वसत असे गौप्य राहून औदुंबरी प्रकट रूपे. गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परिये. साहित्य श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे. औदुंबर वृक्ष महिमानं नाम 19ोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.